नमस्कार. आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून शिरा बनवणार आहोत. याआधी तुम्ही कधीही असा शिरा नक्कीच बनवलेला नसणार. लहान असो मोठे सगळेच खूप आवडीने खातील एवढा हा टेस्टी लागतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चपाती शिल्लक राहिल्यानंतर त्याचे तुकडे किंवा सँडविच तर आपण बनवतच असतो. परंतु कधीतरी एकदा अशा पद्धतीने चपातीचा शिरा एकदा नक्की ट्राय करा. खायला खूप भन्नाट लागतो. लहान मोठे सगळेच खूप आवडीने खातील आणि घरातील सर्वजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर हा चपातीचा शिरा जो बनवणार आहोत तो एकदम असा लापसीसारखा लागतो. तर एकदा नक्की ट्राय करा. इथे मी 1.5 चपाती शिल्लक राहिलेले घेतले आहे. त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतले. बघू शकता जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाही आणि जास्त एकदम बारीकही करायचे नाही. आता हा चपातीचा चुरा मोजून घ्यायचा आहे. तर तो 1 वाटी भरलेला आहे. नंतर 1 वाटी चपातीचा चुरा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये इथे 2 वाटी पाणी घेतलं आहे. आता गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं आहे आणि नंतर याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. जर चपातीचा चुरा जेवढा आहे त्याचा निम्मा गूळ घ्यायचा आहे. तुम्ही साखर देखील वापरू शकता, परंतु गुळामध्ये बनवल्यावर एकदम छान लागतो आणि शिवाय गूळ हेल्दीसुद्धा आहे साखरेपेक्षा. तर इथे पाण्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातला आहे. चमच्याने ढवळून घेतला आहे. आता हे पाणी छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ पूर्णपणे विरघळला जातो. नंतर हे गुळाचं पाणी आता गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो. नंतर आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात 2 चमचे इथे मी तूप घालत आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की इथे आपण काजू आणि बदामाचे तुकडे 1 मिनिटभर भाजून घेणार आहोत. नंतर हे काजू बदाम भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि जो चपातीचा चुरा बनवला आहे तो या तुपामध्ये छान आपल्याला सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्तही तूप घालण्याची गरज नाही. 2 चमचे तुपात हा शिरा एकदम चविष्ट बनतो. तर बघू शकता इथे 2 ते 3 मिनिटे छान खरपूस असं हे चपातीचं चुरा आपण भाजून घेतलं आहे. नंतर जे गुळाचं पाणी आपण बनवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर बघू शकता इथे छान खरपूस असा हा चुरा भाजून झालेला आहे. हा चुरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा चपातीचा शिरा खायला एकदम छान लागतो. आता गुळाचं पाणी याच्यात घालून हा चपाती चुरा गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर गुळाचं पाणी घातलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे पातळ दिसत असेल परंतु नंतर हे घट्ट व्हायला सुरुवात होते. आता 5 ते 10 मिनिटे छान याला आपल्याला शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट दिसत आहे. आणखी याला असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं घट्ट झालं आहे. आणखी थोडा वेळ अशाच पद्धतीने घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं आहे. नंतर इथे शेवटी आता 1 चमचा विलायची पावडर घालत आहे. विलायची घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते आणि जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते सुद्धा याच्यात घालायचं आहे. तर कधी बनवला नसेल तर एकदा असा हा चपातीचा शिरा नक्की बनवून पहा. खायला तर खूप छान लागतं. आता आपण प्लेटमध्ये हा शिरा काढून घेऊयात. गॅस इथे मी बंद केला आहे. तर एकदम लापसीसारखी टेस्टी याची लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.